आज आपण तांदळाचे घावण बनवतोय. आता काही ठिकाणी ना वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, पण कोकण स्पेशल म्हटलं की तांदळाचे घावण, तांदळाच्या पिठाचेही बनवतात. तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आज आपण तांदळाचे बनवतोय. बऱ्याच मैत्रिणींचं काय आहे की घावण बनवताना तुटतात किंवा जाळीच पडत नाही, तव्याला चिकटतात, खूप सारे असे प्रश्न आहेत. तर ते मनामधले प्रश्न जे आहेत, हा जो व्हिडिओ आहे ना, तो पाहिल्यानंतर त्या ट्रिक्स आहेत, काही टिप्स आहेत, त्या तुम्हाला नक्की मिळतील. घावण बनवण्यासाठी तांदूळ जुना वापरायचा. सकाळी मला नाश्त्यामध्ये हे घावण बनवायचे होते, म्हणून मी रात्रीच हा तांदूळ भिजत घातलेला आहे. जुना तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. आता मी घेतला आहे तो तांदूळ जुनाच आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवते. आणि सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, यातलं पाणी काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंच पाणी घालून ना बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे दाटसर जर असेल, म्हणजे थोडंसं जाडसर असेल, तर घावण तुटतात. त्यामुळे काय करायचं आहे, सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, किंवा जास्तच पाणी त्यामध्ये झालं तर काय होतं की घावण तव्याला चिकटतात किंवा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गरजेनुसारच पाणी घालायचं. आणि पाण्याचं प्रमाण किती असावं यासाठी पुढे मी तुम्हाला एक टिप सांगितलेली आहे, ती नक्की फॉलो केली की तुम्हाला पण घावण छान असे जमतील. थोडंच पाणी घालून छान असं बारीक दळून घेतलं, म्हणजे बारीक त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. एका भांड्यात काढून घेते. राहिलेले तांदूळ पण अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते आणि लगेच बनवायला घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जो तांदूळ मी भिजवून घेतलेला तो बारीक करून घेतलेला आहे. आता कन्सिस्टन्सी दाटसर आहे, यामध्ये पाणी घालायची गरज आहे. ती कशी ओळखायची ती मी तुम्हाला सांगते. आता मी नेहमीच बनवते, त्यामुळे मला कसं हे मिश्रण बघितलं की पटकन लक्षात येतं. अशा पद्धतीने पळीवरती घेतलं ना की तुम्हाला हे दाटसर आहे असं लक्षात येतं. यामध्ये आणखी पाणी ॲड करायची गरज आहे. असं पळीला ना मिश्रण बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने पळीवरती उभा राहतं. आणि हे घट्टसर आहे, आणखी थोडं यामध्ये पाणी घालायची गरज आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि तुम्हाला तव्यावरती मिश्रण ज्यावेळी आपण सोडतो ना, त्यावेळी पटकन जाळी जर नाही पडली की त्यामध्ये आणखी पाणी घालायची गरज आहे असं समजायचं. तवा गरम झालेला आहे, थोडंसं तेल पुसून घेतलं आणि थोडंसं बॅटर यावरती पसरून घ्यायचं. बघा, आणि जाळी जर नाही पडली तर आणखी पाणी त्यामध्ये ॲड करायचं. ही ट्रिक जी आहे ती नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. बघा, घावण म्हटलं की छान जाळीदार होतात आणि इथे काही जाळी पडली नव्हती, त्यामुळे आणखी पाणी त्यामध्ये ॲड करून ना आपल्याला घावण बनवायचे आहेत. आणि पाण्याचं जर बघा, जाळी अजिबातच पडली नव्हती, त्यामुळे आणखी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करते मैत्रिणींनो. आणि इथे जर छान अशी जाळी पडली किंवा तुटत असतील ना, तर हे ज्या मिश्रणामध्ये पाणी जर जास्त झालं तर हे 10-15 मिनटासाठी साईडला ठेवायचं. वरती जे पाणी आहे, ट्रान्सपरंट पाणी, जे वरती पाणी आहे ते साईडला काढून घ्यायचं, म्हणजे बॅटर जे आहे ते एकदम व्यवस्थित घावणसाठी जसं गरजेचं आहे ना तसं बॅटर छान अशी कन्सिस्टन्सी त्याची राहील. आणि हे बघा, गरम तवा असेल त्यावरतीच हे बॅटर पसरून घ्यायचं आणि छान असं याला जाळी पडली की झाकण ठेवून अगदी 1 मिनटासाठी वाफ द्यायची आहे. झाकण ठेवल्यानंतर लो फ्लेम करायची आहे. बघा, थोडंसं बबल्स कमी झाले की झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ दिली आणि एका बाजूने छान असं तव्यापासून अलगद सुटलं की त्याची बाजू पलटून घ्यायची. आता पहिलाच बनवलेला त्यामुळे थोडासा तुटला, परंतु मी नंतर तुम्हाला 2 ते 3 घावण बनवून दाखवलेले आहेत. अलगद त्याची बाजू पलटून घ्यायची. बघा, आणि छान जाळीदार अगदी लुसलुशीत असे घावण बनतात. हा बांबूच्या ना बुटीमध्ये काढून घेते आणि दुसरा बनवून दाखवते. पहिला थोडासा तुटला, पण दुसरे छान असे जाळीदार झालेत. बघा, किती लुसलुशीत आणि जाळी पण छान पडते. बघा, दुसरा बनवला, हे बघा, छान असे तव्याला चिटकत नाहीत आणि छान असे अलगद पटकन होतात, झटपट होणारे, चवीला छान लागतात. आणि मग चहाबरोबर, बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता. कोकण स्पेशल घावण मी बनवलेले आहेत आणि हे घावण कसे झालेत मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, तांदळाच्या पिठाचेही बनवले जातात किंवा तांदळाचेही बनवतात. तुम्ही घावण कशा पद्धतीने बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी बनवलेले घावण कसे झालेले आहेत तेही कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, चहासोबतही छान लागतात.
किंवा एखादा सॉस असेल त्यासोबत खातात, बटाट्याची भाजी त्यासोबतही खूप छान असे लागतात. झटपट होणारे हे घावण. ही रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. हे संपूर्ण दिवस जरी ठेवले ना लुसलुशीत असे राहतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे लुसलुशीत घावण.